इतका फिरलो ना, पण जोधपूरमध्ये आले जरा बरा वाटला. लोकेशन मला आम्ही सांगला जोधपूरचा स्पेशल स्वीट बघा का, जोधपूर स्वीट बघला. अरे सर हे बघा जोधपूर स्वीट फेमस स्वीट्स. नमस्कार मित्रांनो, मी लक्षात शिंगोले तुमचं सगळ्यांना स्वागत करतो आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये. भावांनो, आजच्या ट्रिपचा दिवस 7वा आणि 7व्या दिवसामध्ये आम्ही आहे सध्या जोधपूरमध्ये. आम्ही काल रात्री झालो. इथं भरपूर टाईम झाला, रूम शोधतच होता, पण शेवटी एक ठिकाणी भेटले आम्हाला. पण इतके खास नव्हते, पैसे जास्त घेतले, रूमची अरेंजमेंट मॅनेजमेंट व्यवस्थित नव्हती, पण ठीक होता. जयपूरमध्ये जरा रूम जरा कॉस्टली भेटले आम्हाला. काहीतरी कितीला भेटले रूम? 1700 रुपये रूम पडले आम्हाला इथं. बाकी अदरवाईज आम्हाला सगळीकडे ना असे म्हणजे 1200, 1500, 1000 असे रूम भेटले. प्लॅन असा आहे की फक्त इथं आम्ही फिरू आणि आजची नाईट पण आम्ही इथंच थांबू. जयपूरमध्ये विजिट म्हणजे आम्ही थांबणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही उद्या जोधपूरमध्ये थांबणार आहे. आणि उद्या आहे ना, उद्याच्या दिवशी आपण निघू जैसलमेरला डायरेक्टली. टेस्टिंग कशी वाटतं मला सांगा झाली इथं. बाकी तो कपकन आला असं सगळं. मी आता ड्रेस कोड केलेला आहे खास जयपूरसाठी. अरे जोधपूरसाठी. अरे ते जयपूरच तोंडाने येतं. आता आठवण काय ठेवलं मग जयपुरी ते ड्रेसिंग आपण केली बघा लग्नाला, ते जयपूर आठवण ठेवावं लागेल. आता जयपुरी पेढे तेव्हा माझ्या तोंडात जयपूरला फिक्स होणार आहे. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. मॅनेजमेंट चालू आहे. अरे हा जोधपुरी नॉनसेन्स. नक्की फिक्स कर काय आलं आपण. भाई माझ्या लक्षण काय राहत नाही जयपूरच माझ्या लक्षण. भांडी घेऊन आले म्हणजे आम्ही जेवण तर फक्त दोनच बनवलं आम्ही. आणि 7 दिवस झाले आज भांडी आम्ही एकत्र फिरत आहोत. तो गॅसचा बाटला त्याचा तर विषयच नाही काय. पण नशीब पुढे चेकिंग नाही. आम्ही इतकं राजस्थान फिरलो, MP फिरलो, इतका गेलो ना, चेकपोस्ट कुठंच लागला नाही. किती 11:15 ऑलमोस्ट वाजलं. आणि आता मी जायला निघलो बाहेर, म्हणजे फिरायला निघतो आम्ही आता. कारण की ना आमच्या याच्या रूममध्ये ना गिझरच चालत नव्हता. गिझर चालू केला नाही, त्यामुळं म्हणजे रूमवाल्यांचा बोलतो गिझर प्रॉब्लेम आहे. आम्ही एक एक करून आंघोळ करत होतो सगळी खालती जाऊन, दुसऱ्या फ्लोअरला जाऊन. चला गाडी चालवतो तू, चला निघू चला आता. का माझी बुट्टा ना तुला. हे बघ ती माझी ना, ती बुट्टा तुझी नीट ठेव. माझ्या ना या फुटली ना बांगड्या फुटल्या ना, तुला मारलं कशी बुट्टीला बुटान पाहिजे. माझ्या बहिणीच्या बांगड्या माझ्या. ओके तू काय बसणार? मी कुठं बशीन त्या बांगड्या माझ्या नीट ठेव पाहिजे. थांब. चला दिवस 7वा अरे जोधपूर मध्ये जोधपूर गणपती बाप्पा मोरया. जोधपूर महाराज की जय. असते ना जोध से जोधपुर रानी. नको ना. जैस से जैसलमेर. कट कर देना प्लीज इसे. ते बंद करायचं तुला. तो हुड लिहिले बघ, हुड त्याला दाबून ठेव, तो चालवा आतमध्ये. हे बघा भाई कसा सिस्टमॅटिक काम. मेन ना यो आहे ना, यो राधे राधे भाई इसमें तो मजा आ गया. नशीब घेतला, जाम भारी वाटतं. कोण आहे टच केलीच नाही आता आपली गाडीला. डॅश कॅम चालू आहे ना? चालू आहे भाई. काल डॅश कॅम मध्ये काहीतरी रेकॉर्ड झाले. मोर आलता आमच्या समोर. त्याला ना उडवला असता, किंचित वाटलं, किंचित का तर सगळा झाला का, ते सगळं ठीक होता. हे काय बोलता नंतर मोर बोलता उडवला असताना यो कित्या बोलला का, काय बोलला किती परत बोल. बोलते एक सुक्का मोर उडवला असता 3 हिस्से बोलतो. एक सुक्का, एक चिल्ली, नाही बोलतो जेवायला. A few moments later. आई बघा काय किल्ला दिसतं रे यार. हे बघा एक नंबर आहे. असा किल्ला आपल्याकडे राहिले ना.
भाई किल्ल्याचा स्ट्रक्चर बघा ना, काय क्लास दिसतंय यार, मस्त आहे. आणि यो किल्ला आहे ना, यो किल्ला 1200 एकरमध्ये होता. 1200 एकर म्हणजे रायगडचे एवढा. रायगड आपला किल्ला 1200 एकरमध्ये आहे. यो पण किल्ला 1200 एकरमध्ये आहे. जाम मोठा किल्ला आहे. इथं आम्ही सध्या एंट्री करतो आता. हे बघा, ही पोच काय बघा. आई शपथ, खतरनाक. हे काय पण करतात रे लोक. तो काय करायला गेला ए बाबा, नाही तो चिपकायला गेला. त्याला एंट्री आहे तिथे आतमध्ये ना, भरपूर गोष्टी चालू आहे. आम्ही जातो आता आतमध्ये. जाम गोंगाटचा आवाज येतो कधी बसून. खम्मा का नाही व्हायचा. मजा आया. वाजला भाई, वाजला. एकविराचं गाणी वाजला उदयपूर मध्ये. जोधपूर मध्ये वाजला. आमची इच्छा होती इथं मी गाणी वाजवणारच. मजा आली. म्हणजे ना आम्ही रील्सला बघितलेल्या होत्या की त्याने गाणे वाजतो असा. तर आम्हाला पर्सनली एक्सपिरियन्स झाला. वाजला भाई आपला आगरी कोली गीत बघा कुठपर्यंत पोहोचले. आणि जोधपूरमध्ये बघा आता बाकी इथून किल्ला चालू झालेला आहे. इथं आम्हाला वरती जायचं आता. कितवा फ्लोर आहे काय माहिती, बराच मोठा आहे. बाकी ओव्हरऑल इतका फिरलो ना, पण जोधपूरमध्ये आले जरा बरा वाटला की असं वाटतंय. शपथ इतका मी हे फिरलो ना, म्हणजे सिटी फिरलो, पण इतका असा पर्सनली एक्सपिरियन्स मला सांगतो की जास्त असं काही वाटलं नाही की राजस्थानची वाईब असा. जोधपूरमध्ये आलो ना एकदम राजस्थानी वाईब वाटते. म्हणून ड्रेस कोड पण तसा करू ना तुम्ही.
भावांनो ही बघा जयपूरची फेमस ब्लू सिटी जोधपूर हा सॉरी जयपूर जोधपूर अरे ते विसरता जोधपूरची फेमस ब्लू सिटी. A few moments later. चला भावांनो आम्ही तिकडून निघलो किल्ल्यावरून उतरलो खाली आणि जाम भूक लागले. दुपारचे 2 वाजले जाम कडकमध्ये भूक लागले. तर इथं ना सगळा व्हेज असा आयटम आहे ना की ते आपल्याला म्हणजे घशाखाली जात नाही. इथं ना खाण्यापिण्याचे आयटम जाम डेंजर आहे. वेज जातो कशाखाली पण वेज इथल्या आपल्यापेक्षा लय बेकार. हा जाम डेंजर आहे म्हणून त्यामुळे आम्ही ना 2 दिवस झालं ना एकच काम करत घेतले. बघा त्यात बरा वाटतं सध्याची मितीला. डायलॉग आम्ही ना एक ठिकाणी थांबलो स्वीट्स मध्ये गेलो का आम्हाला घेवर घ्यायचा होता. घेवरची किंमत विचारली आम्ही जाऊन घेवर काय सामने रखा ऐसा वैसा मागून बघ घेवर ना किती सांग माहिती का एक बोलते सांगून त्याला स्टोरी 1100 रुपये किलो 1100 रुपये आम्हाला घेवर सांगला. एक करून गलती मारली. एक टेस्टला घेऊन ना बरं एक नको बिजी कर 2 घेवर 1100ला फक्त 3 पीस 1100ला. अरे स्वीट इतकं महाग कसं काय भाई. 100 रुपये पाव आया 400 रुपये किलो 700 रुपये किलो 800 रुपये किलो काय बघला म्हणजे बघला. पण भाई एवढा खराब पोपट नाही झाला पाहिजे कोणचा रे. जाम खराब पाला जगली जरा यो लोकेशन मला यो लोकेशन चांगला हॉटेल. आम्ही सांगला जोधपूरचा स्पेशल स्वीट बघा का जोधपूर स्वीट बघला. अरे सर हे बघा जोधपूर स्वीट जोधपूर फेमस स्वीट्स. हा मग मावा कचोरी घेवर रबडी लड्डू नंतर इथं हॉटेलांची लिस्ट जो फर्स्ट होता त्या आता मी दुसरा फूड बघायला चाललो. फूड नाही घेवर बघायला चाललो फक्त दुसऱ्या शॉप मध्ये आता. पण मला तरी वाटते ना घेवर म्हणजे ना केक. हा माझा केक टाईप व्हरायटी आहे ती. आम्हाला ट्राय करायचं आहे भाई इथला जोधपूरचा फेमस आहे. आम्हाला ट्राय करायचं आहे स्वीट मध्ये घेवर. मी जोधपूर पासून नाही जयपूर पासून बोलत आले हो की आम्हाला घेवर खायचा आहे असा. तर आता इथं आम्ही जावत जोधपूर मध्ये शोधूच काय आपण दाल बाटी कुर्मा चुरमा नाही चुरमा चालू झालं तेव्हापासून सांगता की दक्षित सगळे प्लेटची नावं चुकीचीच घेतले. हो ना रे मला काय झाले काय समजत नाही. ते जयपूरला जोधपूरला जयपूर काय झाले काय समजत नाही. काय नाव लक्षात राहत नाही म्हणजे. चला नंतर बोलू आपण. तुझा कुठं जायचा जास्त लेपमध्ये मरला तुषार जायचा कुठं. अरे ते तू जरा कमी लेप मार ना जास्त लेप भरते कमी लेप मार ना तरी ना लेफ्ट मारला पण जास्त लेफ्ट मारला तुम्ही. पोलीस बिलीस जाऊ दे. तू टेन्शन मध्ये पूर्ण ट्रिप मध्ये काही ना काही चुकीचंच चालू होतं. इनोवाला झाली तिकडे जाईल कटर रे टर्न आहे ना तो कुठला सरकार मारून काय टर्न लेफ्ट राईट बोलो जुबान केसरी सही टाइम पे भावांनो तुम्हाला बोललो ना आता आमचे मजा करायचे दिवस चालू होतात. आय्याशीवाले दिवस म्हणजे खानापिना फुल देवधर्म झाले सगळे. आता KFC मधला निघलो. आता पोरांची इच्छा झाली एक ठिकाणी जायची. तो तुम्हाला ठिकाण दाखवलं थांबा. आणि त्याचा नाव एक 1 मॅन शो एक 1 साइड वाला स्पॉन्सर आहे का आम्हाला. तो स्पॉन्सर आहे मिस्टर बाला पंकज चिकणे स्पॉन्सर केलेला आहे आम्हाला. बोलतो त्याची इच्छा आले चला पोरांनो तुमच्याबद्दल खर्च करतो मी. पहिल्या दिवशी बोललेला आणि तो ठिकाण हाय यो दिल्लर दिलाचा आमचा पंकज दादा थांबा आत नाही जातो. ऑर्डर करू बाबा यारी सप्पे एकी चाहिए सप्पे एकी 5 आकडा टप्पे. नाव दाखव हे बघा एकच नाव सगळ्यांना एकच नाव फक्त एकच. आमच्या ग्रुपचं नाव आहे का तेरी मेरी यारी सगळ्यांना एकच नाव तेरी मेरी यारी ग्रुप. हे बघा सगळ्यांच्या मी 1 साइड नामकरण यो टकले मी नाव ना यो टकले त्यानी नाव कंचा चांगला वाटते तुम्ही सांगा कमेंट करून. यो चीटिंग करता है तू चीटिंग करता है तू. हे कंचा चांगला दिसते माझाच ना मग विषय टॉपचा ना शेवटी. सांग ना मी टकतो ना अजून एक शाळेमध्ये टिकला असता ना. एक काम कर ती ग्लास वापस देता दुसरं घेऊन जा त्यांना बोल तुमचा आम्हाला पटत नाही आमचा आम्ही घेतो बरं. आता आम्ही आणलेले डबल चॉको चिप्स ग्रँटी कारण की वेंटी आम्हाला संपत नाही म्हणून आम्ही ग्रँटी घेतो. आणि तुला पाहिजे तू जावा चिप्स जावाची पाहिजे होती पण ठीक आहे. बाहेर आले आपण लोकल नाही खायला. भावंदो चला आम्ही निघतो आता. आम्ही डायरेक्ट घेऊन निघलो जोडीला कारण की आम्हाला राजस्थानला जायचं त्यामुळं सॉरी जैसलमेर जायचं त्यामुळं आम्हाला लेट होतो इथून. आम्हाला अजून 3 घंटे रनिंग इथून. आणि बघा आम्ही घेऊनच निघलो. पहिली गोष्ट म्हणजे ना ही सेकंड वन आहे
आम्ही पहिली जी पिली ना आमच्या ग्रुपच्या नावाने होती तेरी मेरी यारी, तिथे आम्ही जावाची पिली कुठली डबल चाकूची पिली. तर आम्ही नंतर आमची अजून इच्छा झाली की जावाची पण ट्राय करू. तर आता घेऊन आम्ही डायरेक्टली घेऊन निघलो. डायरेक्ट आता जैसलमेरला भेटू आपण. मी तिथे आता व्लॉग मे बी एंड करीन. निघतो भावंदो, डायरेक्टली आपण निघू आता जैसलमेरला. बघत राहा, आता शेवटचे फक्त 3 दिवस राहिले आपल्या ट्रिपचे. एन्जॉय करू. चला भावंदो, आम्ही जोधपूरवरून निघलो आणि डायरेक्टली आता राजस्थान आपलं काय जैसलमेरच्या रस्त्यावर चाललो. आम्ही ना 100 किलोमीटर अगोदर स्टॉप घेतलेला आहे. तिथे आम्ही जेवण सगळं करत घेतले जेवण. आणि आम्ही आता 100 किलोमीटरमध्ये आम्ही पोहोचू जैसलमेरला डायरेक्टली. तो व्लॉग आपला उद्याचा असणार आहे. आणि आता आम्ही मस्तपैकी जेवण करून घेतो. इथं रूम पण बघा आम्हाला मस्तपैकी स्वस्त भेटले. आता पण जवळजवळ 1000 रुपयावर रूम पडला. आजचा दिवस 7वा, आता उद्याचा 8वा दिवस आपण असू जैसलमेरमध्ये. तिथं मजा करू. सकाळी उठून आधी आपण तो कुठला फोर्ट आवडतो तो एक्सप्लोर करू. आज जास्त आपण फोर्ट फिरलो नाही, एकच किल्ला फिरलो आपण. आणि आणि नंतर तो पॅलेस होता ना, पॅलेस आपण गेलो नाही कारण की पॅलेसला जाऊन नुसताच टाइमपास जास्त झाला असता. बारा प्रोग्राम दुपारी 12 आपण सगळा कार्यक्रम केला. आता उद्याचा दिवस जैसलमेरमध्ये मस्त मजा करू कारण की जैसलमेर आपला शेवटचा स्टॉप असणार आहे. तिथून आम्ही घरच्या रस्त्याने निघणार आहे. या तुम्ही एक लक्षात ठेवा. हां, आमचा ना जयपूर नाही, कुठे गेलो आपण? नाही त्याच्याकडे उदयपूर ना, जोधपूर. हां आम्ही तू ना एक नंबरचा भंगार नाही, अंगार आहे अंगार. तर पाहून आम्ही ना जोधपूरमध्ये होतो ना, तर तिथं आम्ही तिथून निघलो. आता तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो, आता चालू जैसलमेरला. बाकी आपण भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटू आता अशा पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. कवराटा गोंगार घातलं तुम्ही दोघावी. याच भावांनो जेवण झालेलं आहे. हे बघा सुक्का काय बोलतो ना, तिरापणी टाईप केलेला आहे. हल्दी मसाले फक्त. हा, हल्दी मसाल्याचा मारा केलेला आहे बस. आणि बाकी चिकन लपेडा आणि ही आपली घरगुती शेव, या सगळं मी घेऊन. आणि मस्त आपले ब्रँडेड हेल्स. चला हेल्थ चालू करू आता. याचा कैसा लगा कैसा लगा बोल मला काय माहिती बनवले. हा त्या पण आहे. चला भाई मस्त आहे. जेवून घेतो मी पटापट आता. आणि मग डायरेक्ट आपण उद्या झोपतो डायरेक्ट. आणि उद्या बाकी खेळ सगळा.